एक तरुण मुंबईमध्ये नोकरीला येतो आणि एक दिवस त्याच्याच घरामध्ये त्याची बॉडी सापडते. त्याची अत्यंत निर्दयीपणे हत्या केलेली असते. आता त्यावेळेस कोणताही पुरावा त्या ठिकाणी उपलब्ध नव्हता. म्हणजे CCTV फुटेज वगैरे बाकी काही नव्हतं. कोण आलं कोण गेलं याचाही काही तपास नव्हता. पण त्या ठिकाणी सगळीकडे रक्त पसरलेलं होतं आणि दारूचे ग्लास आणि रक्तानं माखलेला एक शर्ट त्या ठिकाणी पडलेला होता. आता ज्यावेळेस पोलिसांनी याचा तपास करायला सुरुवात केली त्यावेळेस तो रक्तानं माखलेला जो शर्ट आहे तर त्या शर्टवरून मुंबई पोलीस साताऱ्यापर्यंत पोहोचले आणि साताऱ्यामध्ये त्या मारेकऱ्याला ताब्यात घेतलेलं होतं. म्हणजे ही घटना आजची एक सस्पेन्स अशा पद्धतीची आहे आणि आपल्याला एक फार मोठा धडा देणारी आहे. आता या घटनेची सुरुवात होते पश्चिम बंगालपासून. ही घटना घडते मुंबईमध्ये आणि याचा शेवट होतो साताऱ्यामध्ये. तर त्यासाठी आता सुरुवात करू आपण कोलकात्यापासून. तर कोलकाता आहे त्या ठिकाणचं असित बॅनर्जी नावाचे गृहस्थ आहेत. आता यांच्या घरामध्ये यांची पत्नी आहे, त्यांचा मुलगा आहे. आता मुलाचं नाव आहे दीपन असित बॅनर्जी आणि यांना एक मुलगी आहे, मुलीचं नाव आहे सोमाली आणि यांची घरची परिस्थिती आर्थिक परिस्थिती अत्यंत चांगली आहे. आता मुलगा दीपन जो आहे तो शिक्षणामध्ये हुशार आहे आणि तो कोलकात्यामध्येच त्याचं शिक्षण प्राथमिक वगैरे पूर्ण झालं होतं आणि त्याच्यानंतर पुढचं शिक्षणसुद्धा तिथल्या उच्च अशा कॉलेजमध्ये त्याचं पूर्ण झालं आणि 2010मध्ये तो सॉफ्टवेअर इंजिनियर झालेला होता. आता सॉफ्टवेअर इंजिनियर झाला, एवढी चांगली पदवी मिळालेली, चांगल्या मार्काने पास झालेला आहे आणि आता नोकरीचा शोध सुरू होतो. आता त्यावेळेस मग विचार केला की कोलकात्यापेक्षा मुंबईला, कारण मुंबई हे एक आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे आणि त्यामुळे मग प्रत्येकजण आणि बॉलिवूड वगैरे सगळं त्या ठिकाणी आहे आणि मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्याच्यामुळे मग दीपननं ठरवलं की आपण मुंबईला जायचं आणि त्या ठिकाणी आपण नोकरी करायची. आता त्या काळामध्ये जे काही मध्यस्थी होते त्या मध्यस्थीच्या माध्यमातून तो मग मुंबईला आलेला आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की इथं आल्यानंतर बाबा घर कुठं शोधायचं, काय करायचं वगैरे वगैरे. त्याच्यामुळे ह्या मध्यस्थींनी सगळी मदत केली आणि ऐरोली सेक्टर 8A हा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये एका अपार्टमेंटमध्ये एका फ्लॅटमध्ये याला ते म्हणजे एक फ्लॅट त्याला भाड्याने मिळालेला होता. आता त्या ठिकाणी तो एकटा राहायला लागला होता. आता नवी मुंबई या ठिकाणी एका IT कंपनीमध्ये सुद्धा त्याला काम लागलेलं होतं, चांगला पगार होता आणि आता घर आणि काम अशा पद्धतीनं त्याचं जाणं येणं सुरू झालेलं होतं. आता मुंबईमध्ये तो अनोळखी होता, कोणी त्याच्या ओळखीचं नव्हतं आणि त्याच्यामुळे मग कामावरून घरी आला की तो आपल्या आईबरोबर बोलायचा, आपल्या वडिलांबरोबर ती बोलायचा, आपल्या बहिणीबरोबर ती बोलायचा. अशा पद्धतीनं त्याचे दिवस चालले होते. अशा पद्धतीनं गप्पा टप्पा चालू असायच्या. तारीख आहे 9 ऑगस्ट 2010. आता या दिवशी दीपनची जी बहीण आहे तिनं त्याला फोन केला पण यानं काही उचलला नाही. आता 9 तारखेला फोन केला, उचलला नाही. त्याच्यानंतर तिनं परत फोन केला, परत उचलला नाही. कदाचित हिला वाटलं भावाचं काहीतरी काम चाललं असेल वगैरे वगैरे, त्याच्यामुळे तिनं उचलला नसेल. पण नंतर परत फोन केला, परत उचलला नाही. असं अगोदर कधीच झालेलं नव्हतं. भावाला जर फोन केला तर भाऊ काही वेळातच तो उचलायचा किंवा उचलला नाही तरी परत फोन करायचा, असायचं म्हणजे परत फोन करणं वगैरे करायचं. पण या ठिकाणी तसं झालं नाही. त्याच्यामुळे घरची मंडळी काळजीमध्ये पडली, चिंतेमध्ये पडली आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी पुन्हा म्हणजे रात्री उशिरापर्यंत यांनी फोन केला, फोन काही लागला नाही. नंतर दुसऱ्या दिवशी 10 तारखेला सकाळी पुन्हा यांनी फोन केला, पुन्हा त्यांनी उचलला नाही. आता इतक्या वेळा फोन केला तरी पण याचा काय फोन लागत नव्हता, फोन उचलला जात नव्हता आणि अखेर शेवटी मग या बहिणीनं म्हणजे या सोमालीनं दीपनचा जो रिअल इस्टेटचा एजंट होता त्याच्याशी संपर्क साधला आणि त्याला सांगितलं की तुम्ही घरी जाऊन बघा की नक्की काय झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग हा जो इस्टेट एजंट आहे तो इस्टेट एजंट हा त्या दीपनच्या फ्लॅटवरती गेला होता. आता म्हणजे यानंच त्याला फ्लॅट भाड्याने वगैरे घेऊन दिलेला होता. आता हा फ्लॅटवरती गेला, तिथं पोहोचला तर दरवाजा बंद होता. त्यानंतर मग यानं दरवाजा ठोठावला, दरवाजा वाजवला पण त्याला आतून काही उत्तर मिळालं नाही, दरवाजा उघडला नाही. त्याच्यानंतर मग रिअल इस्टेटनं त्याचा जो घरमालक होता त्या घरमालकाला कळवलं. त्यानंतर नवी मुंबईचे पोलीस आहेत त्या पोलिसांना सुद्धा कळवलं आणि दरवाजा उघडला जात नाही वगैरे वगैरे सगळं सांगितल्यानंतर काही वेळात पोलीस घरमालक त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मालकाकडे दुसरी चावी होती, त्या चावीनं त्यानं दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याबरोबर ते आतमध्ये हे शिरले आणि प्रचंड धक्का त्यांना बसलेला आहे, कारण त्या सगळ्या रूममध्ये रक्त सांडलेलं होतं आणि बाथरूमच्या जवळ रक्ताच्या थारोळ्यामध्ये दीपन बॅनर्जीचा मृतदेह पडलेला होता. कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं त्याची धारदार शस्त्रानं हत्या केलेली होती. जवळजवळ 16 वार त्याच्यावरती केलेले होते. आता घरातलं सगळं सामान जे ते अस्ताव्यस्त पडलेलं होतं आणि पोलिसांना
प्राथमिकदृष्ट्या असं वाटत होतं की इथं चोरी झालेली आहे आणि पैसे किंवा काही त्याच्याकडे सामान वगैरे मौल्यवान असेल, त्याचं लॅपटॉप वगैरे बाकीच्या गोष्टी, तर ते सगळं चोरीला गेलेलं होतं आणि मृतदेहाच्या जवळ कोणताही पुरावा नव्हता. आता फक्त दारूचे त्या ठिकाणी असणाऱ्या 2 बाटल्या होत्या आणि बाकी रक्तानं माखलेला शर्ट होता. पण हत्या कोणी केली, का केली, कशी केली याच्याबद्दलची काहीच माहिती, काहीच सुगावा नव्हता. आता घरची मंडळी जी आहेत तर ते घरच्या मंडळींना कळवण्यात आलं, घरची लोकंसुद्धा त्या ठिकाणी आलेली आहेत. आता या दीपनच्या शेजारी जो शर्ट होता तर तो शर्ट रक्ताने भिजलेला होता, लालेलाल झालेला होता. आता पोलिसांनी चौकशी केली, मात्र कोणताही पुरावा त्यांना काहीही सापडलं नाही. त्यांनी बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमला पाठवली आणि दारूच्या बाटल्या ज्या आहेत त्या फॉरेन्सिक लॅबला हाताचे ठसे वगैरे बघण्यासाठी पाठवल्या आणि दीपनच्या घरच्यांना विचारलं दारूबद्दल की बाबा तुमचं पोरगं दारू पित होतं का वगैरे वगैरे. तर आईवडिलांनी सांगितलं की हा मुलगा दारू पित नव्हता. म्हणजे आईवडिलांच्या समोरच नाही तर कधीच तो दारू पित नव्हता. म्हणजे याला जे मारणारे आहेत ते मारणारे हे दारू पिणारे असावेत हा प्राथमिक अंदाज होता. आता सुरुवातीला पोलिसांनी चोरीच्या उद्देशानं हत्या झालेली असावी, पण प्रश्न हा पण निर्माण होता की जर समजा एखादी व्यक्ती चोरी करायला येते तर चोरी करायला आलेली व्यक्ती दारू पित कशाला बसेल, हाही महत्त्वाचा विषय आहे. आणि कदाचित का असं झालं असेल की काही लोक आले, दारू पिले आणि निघून गेले आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी चोर शिरले, असं सुद्धा असू शकतं. अर्थात ह्या सगळ्या शक्यता होत्या. आता वास्तवात नक्की काय घडलेलं होतं आणि पुरावा काही सापडत नव्हता आणि त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी जी आहे ती वाढत चाललेली होती आणि अखेर शेवटी पोलिसांचं लक्ष त्या रक्तानं माखलेल्या शर्टावरती गेलेलं होतं आणि पोलिसांनी त्या शर्टाचा तपास करायला सुरुवात केली. कारण म्हणजे बाल की खाल निकालते हे पोलीस असं म्हणतात, त्या पद्धतीनं मग त्या शर्टाची सगळी तपासणी केली आणि यावेळेस लक्षात आलं की त्या शर्टाच्या वरती एक टॅग होता आणि तो टॅग सातारा जिल्ह्यामधल्या कराडमधल्या एका टेलरचा होता. टेलरचं नाव आहे स्टाईल स्टार टेलर. आता पोलिसांना मग त्या सातारच्या भागामध्ये, त्या कराडच्या भागामध्ये अशा पद्धतीचं कोणतं टेलरचं दुकान आहे का हे पोलिसांनी शोधलं आणि त्याच्यानंतर मग पोलीस त्या दुकानापर्यंत पोहोचले. त्या टेलरची विचारपूस केली आणि त्यावेळेस मग त्या टेलरनं सांगितलं की हा शर्ट त्यांनी 23 वर्षीय सूरज गुरव नावाच्या एका तरुणाला बनवून दिलेला होता. आता पोलिसांनी धागे, दोरे, सोया दाबण जुळवत आणलं आणि सूरज गुरव जो आहे त्याचा शोध घेतला. त्याचा शोध सापडला, पत्ता सापडला आणि सूरज जो आहे तो मुंबईमध्येच काही छोट्या मोठ्या कामानिमित्त राहत होता अशी पण माहिती समोर आली होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि मग मला माहीत नाही, माझं काही संबंध नाही वगैरे वगैरे हो नाही करत होता. पण नंतर मात्र पोलिसांनी त्याला खाक्या दाखवला आणि त्यानं कबूल केलं की त्याने मित्रांशी मिळून आपल्या दीपन याची हत्या केलेली होती. आता याच्यामध्ये विनोद विष्णू बांदल वय वर्ष साधारण 23, संतोष राऊत वय वर्ष साधारण 30 आणि एक अल्पवयीन तरुण. तर अशा पद्धतीनं हे 3-4 जणांनी मिळून ही हत्या केलेली होती. पण ही हत्या का केली होती आणि कशी केली होती? आता दीपन बॅनर्जी जो आहे तो मुंबईमध्ये नोकरीनिमित्त आलेला होता आणि ऐरोलीमधील फ्लॅटमध्ये तो एकटाच राहत होता आणि त्या ठिकाणी विनोद विष्णू बांदल जो आहे हा जेवणाचा डबा घेऊन जायचा, त्याला जेवणाचा डबा द्यायचा. म्हणजे बाकीच्यांना पण देत होता, त्याच पद्धतीने मग दीपनला सुद्धा जेवणाचा डबा द्यायला सुरुवात केली. आता विनोद आणि दीपन यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली होती. आता विनोद डबा दिल्यानंतर अनेक वेळा त्या दीपनच्या बरोबर ती गप्पा मारायचा, इकडल्या तिकडल्या गप्पा व्हायच्या आणि ते फ्लॅटमध्येच बसलेले असायचे. आता यावेळेस दीपनच्याकडे इलेक्ट्रिक वस्तू होत्या, उपकरणं होती, पैसे होते, लॅपटॉप होता, हे सगळं त्यानं बघितलेलं होतं. आता ह्या दीपनला चांगली नोकरी आहे, चांगला पगार आहे, त्याला पगार किती काय हे सगळं सुद्धा याला समजलेलं होतं. आणि त्यानंतर या विनोदनं आपला मित्र सूरज आणि संतोष आणि अजून एक अल्पवयीन या सगळ्यांना बरोबर ती घेऊन दीपन बॅनर्जी ह्याची हत्या करायची अशा पद्धतीचा कट रचलेला आहे. आणि त्याप्रमाणे 9 ऑगस्ट 2010 या दिवशी विनोद त्याच्या इतर मित्रांना घेऊन दीपनच्या फ्लॅटवरती येतो. सोबत त्याच्या दारूच्या बाटल्या असतात आणि दीपन तर काय दारू पित नव्हता आणि त्यामुळे मग दीपननं यांना दारू पिऊ नका असं सांगितलं होतं, माझ्या फ्लॅटमध्ये दारू पिऊ नका. पण यामुळे मग या लोकांना राग येतो आणि मग दीपन आणि हे जे संशयित आहेत त्यांच्यामध्ये वाद होतो आणि या वादामध्ये मग आरोपी सोबत आणलेलं धारदार शस्त्र आहे त्या शस्त्रानं याच्यावरती वार करतात. जवळजवळ 16 त्याच्या शरीरावरती जखमा होत्या आणि या ठिकाणी त्या दीपनचा मृत्यू होतो, हत्या होते.
त्यानंतर मग याचा लॅपटॉप इतर उपकरणं जी होती ती सगळे पैसे वगैरे चोरून ती सगळी मंडळी पसार होतात. आता सूरजनं त्या ठिकाणी आपला शर्ट काढला होता आणि त्या ठिकाणी काही रक्ताचे डाग पडले होते, ते डाग पुसलेले होते आणि नंतर तो शर्ट तिथंच फेकून दिलेला होता आणि अखेर 16 ऑगस्टला या तीनही आरोपींना अटक करण्यात आलेली होती आणि अशा पद्धतीनं ही घटना समोर आलेली होती. आता या घटनेला बरेच दिवस झाले, पण या घटनेमधून धडा काय मिळतो बघा, तर आपलं कामाशी काम ठेवा. बऱ्याच वेळा काय होतं की बाहेरची कुठली तरी व्यक्ती आहे ज्याच्याबद्दलची आपल्याला काही माहीत नाही आहे, काही नाही, आणि अशी व्यक्ती घरात येते आणि घरात आल्यानंतर तुम्ही तासनतास त्या व्यक्तीबरोबर ती गप्पा मारत बसता, बोलत बसता आणि आपल्या अंतर्गत गोष्टी सांगत बसता. ही आपली सगळ्यात मोठी चूक आहे. त्याच्यामुळे बाह्य जे व्यक्ती आहेत त्यांना कामाशी काम ठेवा, जास्त लुडबुड करायला लावू नका. दुसरी गोष्ट, बाहेरच्या व्यक्तीला घरातील आणि स्वतःची गुप्त माहिती देऊ नका. मला पगार किती आहे, माझं पेमेंट किती आहे, माझ्या घरात काय काय मूल्यवान वस्तू आहेत, वगैरे 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 वगैरे, अशा गोष्टी बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला देऊ नका, सांगू नका. हे पाठीमागं पण अनेक वेळा सांगितलंय, परत एकदा सांगतो. त्यानंतर तिसरी गोष्ट, बऱ्याच लोकांना एक घाण सवय असते आणि ती म्हणजे बाहेरचा कोणी आला की आपलं घर दाखवतात. बघा, हे आमची बेडरूम आहे, हे आमचा हॉल आहे आणि या ठिकाणी आमचं टॉयलेट आहे, या ठिकाणी बाथरूम आहे, म्हणजे आम्ही झोपतो कसं, आम्ही पोट कसं साफ करतो, असल्या सगळ्या फालतू गोष्टी या ठिकाणी सांगितल्या जातात. पण लक्षात घ्या की तुम्ही ज्यांना सांगताय त्यांचं मन साफ असेलच असं नाही. कदाचित त्यांच्या मनात वेगळ्या गोष्टी येऊ शकतात, पाप येऊ शकतं. आणि या समाजामध्ये आजचं कलियुग आहे, त्यामुळे कोणाच्या मनात पाप येईल आणि कोणाच्या मनात पुण्य येईल काही सांगता येत नाही. आणि त्याच्यामुळे कुणालाही बाहेरच्या व्यक्तीला अजिबात असल्या गोष्टी सांगू नका, सांगू नका, सांगू नका. बरं, याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.